धुळे महानगरपालिकेमध्ये भाजपाने 50 जागा जिंकत ही महापालिका ताब्यात घेतली आहे. मात्र आता महापौर पदाची निवडणूक आणि त्याचबरोबर स्वीकृत सदस्यांची जी काही होणारी निवड आहे ही आता कशी होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आपण आता महापालिकेच्या या इमारतीमध्ये आहोत आणि आपण जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीने 50 जागा जिंकत या ठिकाणी एक हाती सत्ता मिळवली आहे आणि भारतीय जनता पार्टीचे जे काही महायुतीचे घटक आहेत ते आता शिवसेना शिंदे गट असेल किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट आहे हे भारतीय जनता पार्टी सोबत लढले नाही. मात्र असं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसने 8 जागा जिंकलेल्या आहेत तर शिवसेने 5 जागा जिंकलेल्या आहे. या दोन्ही पक्षांच्या जर एकत्रित केलं तर यांचा देखील स्वीकृत सदस्य होऊ शकतो. मात्र भारतीय जनता पार्टीचे 5 सदस्य होतील अशी आशा या ठिकाणच्या आमदारांनी व्यक्त केलेली आहे. त्याचबरोबर महायुतीपैकी शिवसेना जी आहे या शिवसेनेला योग्य तो सन्मान आम्ही घेऊ मात्र आम्ही सत्तेत घेणार नाही अशा पद्धतीचं सूचक वक्तव्य या ठिकाणी आमदार अनुप अग्रवाल यांनी व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे स्वीकृत सदस्यांमध्ये नेमकी कोणाची निवड होते हे देखील पाहणं ठरणार आहे. महायुतीच्या सरकारमध्ये हे 3 पक्ष असले तरी धुळे महानगरपालिकेमध्ये मात्र या ठिकाणी सत्तेत आम्ही घेऊ मात्र त्यांना पद न देता सन्मानपूर्वक त्यांना आम्ही वागणूक देऊ अशा पद्धतीचं जे काही वक्तव्य आहे हे वक्तव्य भारतीय जनता पार्टीचे धुळ्याचे आमदार असलेले अनुप अग्रवाल यांनी व्यक्त केलेलं आहे. मात्र याकडे आता शिवसेना नेमकी काय भूमिका घेते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.